सर्व पक्ष अशी लढत होती, सगळे एकवटले तुमच्या विरोधात असेल, नेते एकवटले, जनता आमच्या बरोबर आहे ना, आणि त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला 2 तारखेच्या निकालामध्ये दिसेल. राज्यात पण एक वाक्यता कुठं महायुतीमध्ये दिसत नाही. आपण राज्याचे नेते आहात की शिवसेनेचे नेते आहात, काय मिसकम्युनिकेशन झाले सगळ्या महायुतीमध्ये? कशामुळे नाही, मिसकम्युनिकेशन वगैरे नाही. कसं असतं, हे जवळपास 5-7 वर्षानं ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या इलेक्शन आलेले आहेत, लागलेले आहेत. ह्या ठिकाणी प्रत्येकजण इच्छुक असतो आणि प्रत्येक पक्षाला आपापली ताकद वाढवण्यासाठी आपले जे काही कार्यकर्ते असतात ह्यांना न्याय देण्याची गरज वाटते आणि ते स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामुळं 3-3, 4-4 पक्ष एकत्र येऊन जर युती करून युतीत लढायचं जर म्हटलं तर कार्यकर्त्याचा भ्रमनिरास होतो. मला वाटतं ह्याच्यामध्ये गैर काही नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादीवर टीका केली की सत्तेशिवाय राहू शकत नाही, त्यावेळेस प्रतिटीका अशी झाली की मंत्रिपद न मिळाल्यामुळे तुमची अस्वस्थता आहे, या पद्धतीनं तुमच्यावर टीका करण्यात आली. नाही, त्याला फारसं मी महत्त्व देत नाही. माझे नेते त्याबद्दल विचार करतील ना, त्याला मी भाष्य करायचं काही कारण नाही. जे फॅक्ट्स आपल्या मतदारसंघापुरतं मी बोललो. आपल्या मतदारसंघामध्ये युतीत असताना काय झालं हे फक्त मी 1 वर्ष बोललो नाही, तो मला फक्त कालच्या वेळेस मी बोलून दाखवलं. आणि एक विषय धाराशिव जिल्ह्याचं बोललं तर राष्ट्रवादी आणि भाजप धाराशिव जिल्ह्यात एक असं एक सूट मागच्या वेळेस आपण उपस्थित केलं. काय खरंच वस्तुस्थिती आता तशी नगरपालिकेत दिसते का? काय कारण काय आहेत न युती महायुतीनं एकत्र न लढण्याची कारण काय? सांगितलं की तुम्हाला आता की प्रत्येक पक्षाला आपले जे कार्यकर्ते असतात त्यांना नगरसेवक होण्याची इच्छा असते, जिल्हा परिषदेचा सदस्य होण्याची इच्छा असते. कार्यकर्ते 5-5, 7-7 वर्षे झटलेले असतात आणि जर युतीत आपण लढलो तर त्या कार्यकर्त्याला त्या पक्षाला न्याय देता येत नाही. आणि म्हणून कुठेतरी हा विसंवाद किंवा आपापल्या कार्यकर्त्याला खुश करण्याचे एक धोरण असू शकतं, सगळ्यांचंच असू शकतं. त्याच्यात वावगा असं काय मला वाटत नाही. शेवटचा प्रश्न, तुम्ही 60 आमदाराच्या विरोधात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधात काम केलं शिवसेनेच्या, ही तक्रार तुम्ही वरिष्ठ लेवलला सांगितली की किंवा केली का आमदारांनी? हा, माझ्या जे काय बाकीच्या आमदारांनी केली की नाही मला माहीत आहे, पण प्रत्येक आमदार आपापल्या नेत्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करत असतो आणि ते मी माझ्या नेत्याला सांगितलेलं आहे.